तर वेरूळच्या दिशेला बाहेर हायवेकडे निघताना हे मंदिर आहे. छत्रपती संभाजीनगरपासून 35 ते 40 किलोमीटरच्या अंतरावर हे मंदिर दिसतंय तुम्हाला. आणि बाजूलाच या मंदिराच्या बाजूलाच विश्वकर्मा मंदिरसुद्धा आहे. विश्वकर्मा मंदिर म्हणजे आपले ज्यांनी सृष्टीचे निर्माता केले ब्रह्मदेव, त्यांचे असिस्टंट म्हणजे भगवान विश्वकर्मा म्हणजे आपले सृष्टीचे निर्माता जे होते भगवान ब्रह्मदेव, त्यांचे असिस्टंट. आणि त्यांनी यांना पूर्ण ब्रह्मांड तयार करायला मदत केलेली त्यांचं हे मंदिर आहे. या विश्वकर्मा भगवानांचे खूप कमी मंदिर आपल्याला दिसून येतात. त्यातलंच एक हे नवीन मंदिर आहे. तरी आपण आता दोन्ही मंदिरं बघणार आहोत. तर मित्रांनो, आज आपण वेरूळ या ठिकाणी आलेलो आहे. वेरूळच्या बाहेर आपण निघतो, सिटीच्या बाहेर जसं निघतो तसं हे मंदिर आहे. भगवान शंकराला समर्पित असं हे मंदिर आहे. आणि पिंडीच्या आकाराचं आहे, बघू शकता. एवढी खूप मोठी अशी पिंड आहे. मंदिराचं घुमट वगैरे काही नसून पिंडीलाच त्यांनी मंदिराचा आकार दिलेला आहे. नवीनच तयार झालेलं आहे मंदिर आहे. तर बघूया या मंदिरात अजून काय काय दिसतंय, बघू. चला मित्रांनो, तर मंदिरात प्रवेश करत आहोत आपण. हे आहे नंदी, इथं विराजमान आहे. या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन आपल्याला एकाच ठिकाणी पाहायला मिळतं. 12 ज्योतिर्लिंगांमध्ये मुख्य असं शिवलिंग असं आहे. सोमनाथ ज्योतिर्लिंग जे आहे ते मध्यभागी आहे. आणि असंच पहिलं नागेश्वर मंदिर, नागेश्वर, नंतर केदारनाथ, नंतर काशी विश्वेश्वर, नंतर वैद्यनाथ, नंतर ओंकारेश्वर, नंतर महाकालेश्वर, नंतर घृष्णेश्वर, नंतर रामेश्वर, आणि त्यानंतर भीमाशंकर, नंतर त्र्यंबकेश्वर आणि मल्लिकार्जुन, असे सगळे आपल्याला ज्योतिर्लिंग या ठिकाणी या मंदिरात पाहायला भेटतात. हेच या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. हे सगळे ज्योतिर्लिंग एकत्र आणण्यासाठीच ही एवढी मंदिराची जी रचना आहे अशी पिंडासारखी अशी बांधलेली आहे इथे. तरी खूप मोठ्या स्वरूपात हे मंदिर आहे. आणि मध्यभागी जे आहे ते सोमनाथचं ज्योतिर्लिंग दिसतं आपल्याला. तर आपण प्रदक्षिणा म्हणून आधीच असं हनुमानजी पण आहे, आणि इकडून गणपतीची आहे, दुर्गामाता आहे. चला आपण मंदिराला एक प्रदक्षिणा मारू. तर मंदिर खरंच खूप भव्य असं आहे. चांगल्या प्रकारे या मंदिराचं म्हणजे या दुसऱ्या जागेतून पण हे मंदिराचं दिसतं. इकडून सोमनाथाचं दर्शन पण होतं आपल्याला. 12ही ज्योतिर्लिंग मंदिरामध्ये समाविष्ट होते, त्यामुळे मंदिर असं एवढं मोठं बांधण्यात आलं. भरपूर मोठी जागा अशी आहे. पिंडीच्या आकारामध्ये मंदिर असल्यामुळे पूर्णतः म्हणजे वर्तुळ आकारमध्ये आहे. यामध्ये मंदिराच्या बाहेरच्या साईडला कालभैरवांचं पण मूर्ती आहे. आणि चला तर आपण आता कालभैरवाचं सुद्धा दर्शन घेऊ. आणि शनिदेवाची सुद्धा प्रतिमा आहे. आपल्याला बाहेर इथे कालभैरवाचं मंदिर सुद्धा दिसते, प्रतिमा त्यांची. इथून ही शनिदेवाची प्रतिमाही दिसते आपल्याला. आता आपण विश्वेश्वर मंदिरात पाहू. विश्वेश्वर मंदिर जायचं राहिले आपलं, ते पाहू. दिसत नाही तिथं, ते तसं पत्थरच ठेवले होते, बनवतील त्या.